मला बहीण नाही आणि माझ्या नवऱ्याला पण बहीण नाही. मग मला पहिली मुलगी झाली. मग माझी अशी इच्छा होती जेव्हा ह्यानं पोटात राहिला तेव्हा, फक्त माझी नाही बरं, आमच्या दोघांची पण अशी इच्छा होती की आम्हाला दुसरी मुलगी व्हावं. म्हणजे मला पण बहीण नाही, त्यांना पण बहीण नाही, कमीत कमी आमच्या मुलीला तरी बहीण राहावं. मग जेव्हा हे गोटिवली तोंडाचं जेव्हा पोटात राहिलं तेव्हा आम्ही असं एवढे प्लॅन करून ठेवलं होतं, एवढे प्लॅनिंग की बस. माझं कसं होतं माहितीये का, मला असं वाटायचं की मी नुसती विचार करूनच एवढी खुश व्हायची की मी दोन मुलींची आई, दोघींना सेम ड्रेस घालणार, दोघींची सेम हेअरस्टाईल करणार, म्हणजे असं विचार करूनच पोटात अशा गुदगुल्या व्हायचं, एवढं मस्त वाटायचं ना. मग एवढंच नाही, आम्ही तिचं नाव पण म्हणजे काय ठेवायचं हे ठरवलं होतं. तिचं नाव पण, तिचं नाव ध्रुवी आणि तिचं नाव धृती. मग ही ध्रुवी ती धृती असं आम्ही नाव पण ठेवलं, म्हणजे सजेस्ट करून ठेवलं होतं. मग काय नंतर हे महाराज जन्मले, हे महाराज जन्मले. हे महाराज अहो एवढं शांत आहे, एवढं शांत आहे. हेच म्हणजे मला एवढं कधी कधी मलाच क्यू येते ह्याच्यावर की म्हणजे लेकरू आहे का, म्हणजे हे काय जन्मले. मलाच भरोसा वाटत नाही की हे लेकरू आहे का भूत आहे. हे शांत भूत आहे, शांत. इकडं बच्चे इकडं हा एवढा शांत आहे. फक्त त्याला मूड असेल तरच खेळते बरं का. खेळणार म्हणजे इकडे तिकडे पळणं बिणं, ध्रुवी सोबत थोडंसं धिंगा मस्ती करणं, नाही तर बरं विनाकारण कधीच रडणार नाही. झोपीतून उठला तर रडणार नाही. म्हणजे असं छोटे लेकरं कसे सारखं रडतात तसं तर बिलकुल रडत नाही. आणि ह्यानं जन्मल्यापासून आता ह्याला 1 वर्ष झाले, पण ह्यानं कधीच असं म्हणजे असं जास्त चिडचिड करणं किंवा अर्ध्या रात्री उठून रडणं. मला ध्रुवी लहान होती ह्याच्या वयाची तेव्हा एवढी सतवायची, एवढी परेशान करायची. हे पोरग मला कळतच नाही मी ह्याच्या वेळेस काय खाते होती, मलाच माहित नाही. एवढं शांत कसं आहे हे, कशाला एवढं शांत कशाला शांत